गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। मित्रांनो, मी परशु सुके पीपल परशु या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी आहे आता आमच्या शेतीमध्ये आणि आज आम्ही पेरण्या करतोय। गावाकडे पाऊस बऱ्यापैकी चांगला पडलेला आहे, त्याच्यामुळे जागोजागी आपल्याला दिसून येते सगळीकडे कामं चालू आहेत आणि पेरण्यांची कामं चालू आहेत। तुम्ही बघू शकता इकडे काही अंतरावर आपल्याला बैलजोडीसुद्धा दिसते आणि इकडे सगळे आमची फॅमिलीसुद्धा आहेत। पेरण्या करून झालेल्या आहेत, आता दुसऱ्या शेतात आपल्याला जायचं पेरणी करायला। तिथं आमची काकी तुम्ही बघू शकता, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये गुंतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि शेती हे जे जून आणि जुलै महिना हा जो शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा महिना असतो आणि इथं खूप मेहनत करावी लागते या लोकांना। तुम्हाला मी दाखवतोय बघा, पुढून दाखवतोय इथून भात शेतीसाठी त्यांचं काम चालू आहे बघा। बैलसुद्धा दिसत आहेत आपल्याला। शक्यतो आता काही गोष्टी ट्रॅक्टरनं काम करावे लागतात, पण आता आपल्याला बैलसुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून येते, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, आता आम्ही आमच्या या पटकीतल्या शेतामध्ये आलेलो आहोत। इथे माझ्यासोबत माझी आई, माझी बहीण आणि माझी बायकोसुद्धा आहे आणि आमचे आबासाहेबसुद्धा आहेत। आम्ही सर्व मिळून ह्या शेतातील पेरणीचं काम करत आहोत आणि तुम्ही बघू शकता पाऊस खूप छान पडलेला आहे आणि सर्व शेतकरी आनंदी दिसत आहेत, कारण त्यांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही। पाऊस वेळेवर पडल्यामुळे जोरात पेरणीची कामं चालू झालेली आहेत आणि ही कामं जी आहेत ती सकाळी 6 वाजल्यापासून चालू झालेली आपल्याला दिसून येत आहेत। बघू शकता किती सुंदर असा हा परिसर। मित्रांनो, मी सुद्धा आज शेतामध्ये आलेलो आहे, तुम्ही माझे हात बघू शकता आणि आज पेरण्या केलेल्या आहेत आम्ही। आमचे आईसाहेबसुद्धा आहे। आता सीझन चालू झालेला आहे, बरोबर ना, आणि पाऊस खूप पडल्यामुळे गावकरी मंडळी जी आहेत ती शेतीच्या कामाला लागलेले आहेत आणि मला वाटतं कुणालाही आता वेळ नाही आहे, साधा बोलायचा सुद्धा वेळ नाही, कारण पाऊस पडल्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून ही आमची जगाला पोचणारी मंडळी जी आहेत ती मंडळी कामाला लागलेले आहेत आणि त्यांचे हे 1-2 महिने खूप कामाचे असतात, खूपच कामाचे असतात। ह्या 2 महिन्यामध्ये त्यांना साधी फुरसतसुद्धा नसते बोलण्याची, एवढं त्यांच्याकडे काम असतं। आणि ह्या 2 महिन्यामध्ये भात शेती, नाचणी शेती केली जाते आणि खूपच मित्रांनो मेहनतीचं काम असतं। तुम्ही बघू शकता पाऊस खूप छान आहे। आता आम्ही सुद्धा इथं सुद्धा पेरणी करणार आहोत। हे बघा आमची मंडळी इकडे लागले, शेतकरी मंडळी। चला तर आपण पुढे जाऊ। पाऊस आलेला आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो, वारं खूप सुटलेलं आहे। तुम्ही बघू शकता झाडं झोडपं कशी हलतायत, हे बघा बीटीची काटे आहेत या, आणि झाडं तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात वादळ आपल्याला पाहायला मिळत आहे।
आणि खूपच छान असं थंडगार वातावरण गावाकडे चालू आहे. हे बघा सगळ्यांनी नांगरटी करून घेतलेले आहेत आणि ह्या ठिकाणी आता पेरणी चालू झालेली आहेत. आमची मंडळी जी आहे पेरणीच्या अगोदर थोडा कचरा झालेला आहे शेतीमध्ये. पूर्वतयारी म्हणून कचरा सुद्धा याचावा लागतो. तुम्ही बघू शकता. हे काय करता आता? काय करता आई आता? आणि हा कचरा जो पडलाय तो आता येतणार म्हणजे जास्त काम आहे की. हा म्हणजे हे 2 महिने तुमच्या मेहनतीचे आहेत अजून है ना. तुम्ही बघू शकता लेवल कशा पद्धतीने केलं जातं. आपल्याला हातानेच लेवल करायचं. यासाठी ट्रॅक्टर किंवा बैलांची गरज पडत नाही. आपल्या स्वतः हातांची गरज पडते. हे बघा या अशा पद्धतीने कोरणं. हे काय हातामध्ये? हे कोरणं आहे आणि हातामध्ये या कोरण्याने ही जागा लेवल केली जाते. हे बघा आमच्या आई साहेब सुद्धा आपले ही जागा लेवल करताना दिसत आहेत. आमचे बाबासाहेब काय करतायत बघा. तिथं काहीतरी बांबूची काठी घेऊन काहीतरी करतायत. ती सुद्धा काजीला सपोर्ट करतायत बहुतेक. कारण वादळ खूप मोठ्या प्रमाणात असतं पावसामध्ये ह्या ठिकाणी चंदगड भागामध्ये. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात या वादळामध्ये आपली जी झाडं जी आहेत आंबा फणस काजूची ती शक्यतो कोसळण्याची शक्यता असते. त्यासाठी आपले जे गावकरी मंडळी आहेत ते सपोर्ट करत असतात झाडांना काहीतरी बांबू वगैरे बांधून. हे बघा अशा पद्धतीने कोरणी करून ही जमीन लेवल केली जाणार आहे. तुम्ही बघू शकता. माझा एकाच हाताचा वापर केल्यामुळे कॅमेरा व्यवस्थित फिरवता येत नाही मित्रांनो. आणि बाबासाहेबांनी आंबे आणलेले तुम्ही बघू शकता. हे आमच्या घरचे आंबे आहेत. हापूस आंबे आहेत. तुम्ही बघू शकता. दाखव का? हे दाखव. या घरचे आंबे आहेत. तुम्ही बघू शकता. जबरदस्त. अर्धा खाव्या म्हणतायत या दोघी. हे आमचे शेतकरी मुंबईकर शेतकरी आहे बघा. हे बघा दाखव का? हे बघा आमचा घरगुती आंबा आहे ना. हापूस आंबा आहे घरगुती. तिकडे कुठे? इकडे ना. इकडे आहे झाड. अच्छा आई साहेब म्हणतात आंबा घ्या आणि खूप छान आंबा आहे. मी सुद्धा खाणार आहे मित्रांनो हा आंबा. थांब ना 2 मिनिटं. दोघांनी अर्धा करू. बाबासाहेब आंबा खाताना आपल्याला दिसतंय. ते बघा हा जबरदस्त. हे बघा जबरदस्त जबरदस्त. टाकून दे. बाद झालं. मला काय गरज नाही. हे बघा चला आपण खाऊया. ताई कोण चारी बाजू शेती आहे. सगळीकडे आज शेतीची कामं चालू आहेत. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आपल्याला दिसून येतो या ठिकाणी. हा कचरा सुद्धा हटवला जाणार. त्याच्यानंतर ही लेवल करणार. त्याच्यानंतर मग पेरणी केली जाणार आहे इथे भाताची. चालू आहे. आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय टाटा.